चे नेते आहेत त्यांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे. पुढची बातमी बघूयात. भाजपा आता नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अगदी थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे. राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश त्यासाठी उपस्थित राहणार आहेत असंही कळतंय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बैठकीला उपस्थित असतील. प्रतिनिधी महेंद्र जोयल या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील. महेंद्र, ही जी बैठक होतीये कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे या सगळ्यामध्ये उपस्थित होणार आहेत? नक्कीच थोड्या वेळापूर्वी जे आहेत ते या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील, अतुल सावे हे या ठिकाणी उपस्थित आले. त्याबरोबर रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारी या बैठकीला जे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे आणि या बैठकीत जी आता निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत कुठे यश मिळालं, कुठे कमी पडलो या बाबतीत जी आहे ती चर्चा होणार. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण बैठकीत राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हेही या बैठकीत उपस्थित राहणार. त्यामुळे आता या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. नेमकं आणखीन कोणत्या विषयावर या बैठकीत चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महेंद्र, जसं तुम्ही म्हणालात की शिवप्रकाश सुद्धा उपस्थित राहत आहेत, जे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत भाजपचे, त्यांच्या उपस्थितीनं नेमकं कशा पद्धतीचं त्यांचं उपस्थितीचं महत्त्व असेल या बैठकीत? नक्कीच एका ठिकाणी जर मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक असणार आहे, पण राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हेही या बैठकीत जे आहेत ते मंत्र्यांना, आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि यापुढे आता असणाऱ्या या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तयारी कशी असणार आहे त्याबाबतही आढावा घेण्यासाठी जे आहेत ते राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे आणखीन काही मार्गदर्शन करणार किंवा हे काही या बाबतीमध्ये आढावा घेतात आणि काही मार्गदर्शन करतात. हे यातून बैठकीत काय असणार आहे हे स्पष्ट होईल. जी निश्चित. महेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. पुढची बातमी बघूयात. राहुल शेवाळे यांच्या पत्नीने